नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्य सरकारनं 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज जे आहे ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली. अद्याप या योजनेचे नियम आणि पात्रता निकष स्पष्ट झालेले नाहीत. सरकारने यासाठी एक अभ्यास गट समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय आणि जी-आर जाहीर होणार आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महत्वाचे संकेत दिले आहेत. 4 चाकी वाहन, मोठे बंगले आणि उच्च उत्पन्न गट असणारे शेतकरी यासाठी अपात्र ठरू शकतात. सरकारचा फोकस फक्त खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्यावर राहणार आहे. कर्जमाफीची जर पार्श्वभूमी पाहायला गेला महाराष्ट्रात यापूर्वी कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी पात्रता आणि अंमलबजावणीतील त्रुटीमुळे अनेक वाद निर्माण झाले होते. यावेळी सरकार अधिक काटेकोर निकष लावण्याच्या तयारीत आहे. ही योजना एका बाजूने योग्य दिशेने पाऊल मानली जात आहे, कारण ती फक्त गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. मात्र दुसऱ्या बाजूला काही गंभीर प्रश्नही निर्माण होतात. श्रीमंत आणि गरीब शेतकरी यांची ओळख नेमकी कशी पटवली जाणार आहे? वाहन, IT रिटर्न्स हेच निकष पुरेसे असतील का? पात्रतेच्या जाचकाठीमुळे खऱ्या शेतकऱ्यांना वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे का? आता सर्वांची नजर जी लागली आहे ती समितीच्या अहवालाकडे, जो की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे. कारण त्यानंतरच स्पष्ट होईल की कोणाला कर्जमाफीचा लाभ नक्की मिळणार आहे आणि कोण त्याच्यापासून वंचित राहत आहे. आपण पाहत होता शासन सेवा. नमस्कार, मी सतीश. धन्यवाद.